नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, कालव्यातून आणि बोगद्यातून कधी पाणी सुटणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 94.66 TMC एवढं पाणीसाठा आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 31 TMCवर आलेला आहे. आणि टक्केवारीकडे लक्ष दिलं तर 57.87% एवढं उजनी धरण झालेलं आहे. आणि सध्याला बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. 5.49 मिलीमीटर दर सेकंदाला एवढं बाष्पीभवन होतं आहे. आणि सध्याला सिनेमाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तर कालव्यातून पाणी सोडण्याची जी बातमी येत होती 20 तारखेला पाणी सोडणार आहे, परंतु हे पाणी आज दुपारी 12 वाजल्यापासून मुख्य कालव्यातून 1000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल आणि बोगद्यामधून जे पाणी सुटणार आहे ते संध्याकाळी 5 वाजता 100 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल. त्यामध्येही टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. खरं तर हे पाणी सोडणं सध्या काळात गरजेचं जरी असलं तरी धोकादायक आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला पाणी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्यात तोंडावर पाण्याची गरज असताना हे पाणी जरा घाईनं सोडलं असं मला तर वाटतं. कारण शेतीला पाण्याची गरज असतेच, नाही असं नाही, परंतु योग्य वेळी योग्य टप्पा मध्यंतरी जो गॅप आहे तो योग्य साधून ते पाणी पुरवलं तर पुढं शेतीला आता पाणी लागणार आहेच, नाहीच नाही, परंतु जर मध्यंतरीच्या भागामध्ये थोडासा गॅप देऊन टप्प्याटप्प्याने पाणी सोडलं असतं तर शेतीला पाणी पुरलं असतं. आता पाणी सोडून हे पाणी शेतीला उपयोगी येईल, परंतु पुढचा जो उन्हाळा आणि पावसाळ्यामधला गॅप आहे, आपल्या भागात लवकर पाऊस चालू होत नाही, परंतु उन्हाळ्यात पिकं जगतात आणि ऐन पावसाळ्यामध्ये पिकं जळतात, अशी आतापर्यंतची परिस्थिती झालेली आहे. कारण गेल्या वर्षीच फक्त मेमध्ये पाऊस चालू झाला होता, ह्या वर्षी चालू होईल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळं खरं तर पाणी जरी आता सोडलं असलं तरी योग्य वेळी ती बंद करून एक मध्यंतरी 21 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा गॅप देऊन परत पाणी सोडावं. सलग पाणी सोडण्यात शेतीलाही हानिकारक आहे आणि पिकालाही हानिकारक आहे. मध्यंतरी गॅप देऊन त्या पिकाला योग्य वेळी योग्य पाणी मिळालं तर अतिउत्तम होतं, परंतु उजनी धरणाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे. मी कोणत्याही शेतकऱ्याच्या विरोधात नाही, धरणग्रस्त असेल किंवा कालव्यावर बोगद्यावर नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात नाही, परंतु उजनी धरणाचं पाण्याचं योग्य नियोजन जे होतं आहे ते चुकीचं आहे, चुकीचं होतं आहे. याकडे माझं वेळोवेळी लक्ष होतं आहे, असणार आहे आणि त्यावर मी भाष्य करतो. कोणत्याही शेतकऱ्याच्या विरोधात नाही, परंतु बरेच जण ट्रोल करताना दिसतात की धरणाचं नियोजन तूच करायला पाहिजे, तूच नियोजन व्हायला पाहिजे, अशा गोष्टी बऱ्याच होतात, परंतु त्याकडे लक्ष देत नाही. शेती वाचली पाहिजे, धरण वाचलं पाहिजे, धरणातनं पाणी वाचलं पाहिजे, शेतीला पाणी योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे. तर यासाठी आपण हा आटाटोप करतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.